मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्यानं थैमान घातलं आणि यामुळे वर्षभर घाम गाळून आलेली पिकं एका रात्रीत जमीनदोस्त झाली आहेत। एकीकडे राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह आहे, मात्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय। मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा। शेतातील उभी पिकं जमीनदोस्त। पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी। मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। मराठवाड्यातील हिंगोली, बीड, लातूरसह संभाजीनगर जिल्ह्याला गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झोडपून काढलंय। तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळीचा मोठा तडाखा बसलाय। मागील 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। औसा, निलंगा आणि देवणी तालुक्यामध्ये रब्बी पिकांसह आंबा आणि इतर फळबागा, भाजीपाला पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। कृषी विभागाकडून नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेतला जातोय, मात्र गहू आणि हरभरा कापणीच्या अवस्थेत असतानाच गारपीट झाल्यानं दाणे काळे पडण्याची आणि उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये। वारा, पाऊस, गारपीट प्रचंड प्रमाणात झाली आणि जवळपास त्याच्यामध्ये आमचा 30 ते 40% आंबा हा वाऱ्याने पडलेला आहे आणि हा पडल्यामुळं याला मार लागून प्रचंड नुकसान झालेलं आहे। सततच्या होणाऱ्या ह्या वातावरणातील बदलामुळं मागच्या वर्षी आम्हाला प्रचंड गारपीट, पाऊस, वारा यामध्ये नुकसान सोसावं लागलं। यावर्षीही त्या पद्धतीनं प्रचंड नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्यातील नेकनूर, मांजरसुंभा परिसरात रात्री मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला, त्यात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। कापणीला आलेला गहू, हरभरा आणि ज्वारी पिकं जमिनीवर आडवी पडल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे। आमच्याकडे रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे। हरभरा, गहू, ज्वारी, टाळक्या सगळं नुकसान झालेले, वारावधान गारपीट झालेली आहे। सगळं कापलेलं हरभरा सगळा वावरान आहे। पाणी पडत आहे दररोजच। आता ते संपूर्ण 100% एकदाचं नुकसान आहे। पाणी आता आणखीन सांगितले 22 तारखेपर्यंत। त्याचा काही हातात आलेला घास सगळा निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे। आमचा हाती काही लागत नाही वाटायला आम्हाला। मी रात्री 12च्या दरम्यान वादळी वारा व गारपीट झाल्यामुळे आमचं अत्यंत गव्हाचं नुकसान झालेलं आहे आणि तसेच टाळक्या, ज्वारी, हरभरा याचं सुद्धा नुकसान झालंय। तरी शासनानं आम्हाला याची काहीतरी मदत करावी ही आमची विनंती आहे। एकीकडे राज्यात गुढीपाडव्याचा उत्सव सुरू आहे, तर दुसरीकडे निसर्गाच्या तडाख्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। त्यामुळे सरकारने तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत। गेल्या 15 दिवसापूर्वी अशाच पद्धतीची गारपीट मराठवाड्यात झाली आणि कृषी विभागानं जे अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय अत्युल्प अशा पद्धतीच्या शेतीचं नुकसान ते दाखवत आहेत। मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे। सण साजरा करत असताना शेतकऱ्यावर जे निसर्गाची अवकृपा होते ती अवकृपा सातत्यानं होत असताना सरकार मात्र मदतीच्या फक्त घोषणा करतंय आणि या घोषणा करत असताना अशा पद्धतीचा गुढीपाडव्यासारखा सण शेतकऱ्यावर करत असताना खऱ्या अर्थानं त्याच्यावर संक्रांत आणि होळी करण्याचीच वेळ आलेली आहे। निसर्गाच्या या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। एकीकडे निसर्गाचा कोप तर दुसरीकडे शेतीमालाला हमी भाव नाही, अशा दुहेरी संकटात राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आलाय। त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे तत्काळ आणि योग्य पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी केली जाते। वैभव बालकुंदे, झी 24 तास, नांदेड।